सो मागील लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, आपण डिस्कस केलं होतं कोलिनियर वेक्टर्स बद्दल. कोलिनियर वेक्टर्स आपण कशाला म्हणणार? सो द वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर इफ अँड ओनली इफ दे आर पॅरलल टू द सेम लाइन और they along with the same line. Okay, two vectors are collinear when two vectors are parallel to the same line or they are parallel to each other and when they are along with the same line. किंवा एकाच लाईन वरती ते lie होत असतील तर त्या वेक्टरला कोलिनियर म्हणायचं. आता कोलिनियर वेक्टर जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याची कंडिशन असते, कोलिनियर वेक्टर आहे का नाही कसं डिसाईड करायचं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कुठलाही वेक्टर जर कोलिनियर असेल तर तो स्केलार मल्टिपल ऑफ दुसरा वेक्टर असला पाहिजे, अशी कंडिशन असते. पहा त्याला असं लिहितं, ए वेक्टर असं लिहायचं कुठला पण. समजा मला म्हणायचंय की इफ ए वेक्टर इज कोलिनियर वेक्टर बी वेक्टर असं जर मी म्हणतोय, त्याचा अर्थ काय असतो, त्याचं म्हणण्याचं मिनिंग असतं की हा ए वेक्टर इज स्केलार मल्टिपल ऑफ बी वेक्टर असणार. म्हणजे याचा अर्थ काय असतो की हा ए वेक्टर हा इज इक्वल टू एक स्केलार कोणीतरी येणार, म्हणजे कोणतरी एक स्केलार नंबर असतो एम आणि त्याला मल्टिप्लाय केलेलं असतं बी ने. अशी कंडिशन जर तो सॅटिस्फाय करत असेल तर त्याला म्हणायचं ते कोलिनियर आहे. लक्षात? वेर एम इज स्केलार, काहीतरी नंबर असेल, स्केलार असेल किती, अशी कंडिशन लक्षात ठेवा. ही कंडिशन महत्वाची, महत्वाचं तेवढं शिकवतो. सो स्क्रीनशॉट घेऊन टाका जर अडचण येत असेल तर. घेतला? पुढे चला. सो हे स्केलारचं आपण पाहिलं होतं मागच्या वेळेला. स्केलार नंतर आपण डिस्कस केलं होतं हा थेरम, जो स्केलारला 2 याच्यामध्ये म्हणजे कोलिनियरला दोन नॉन कोलिनियर वेक्टर, तिकडची कंडिशन इकडे येते, दुसरं काही नाही. हे पहा, नॉन झिरो वेक्टर आहे ए आणि बी आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट टू स्केलार. तर त्याकडे दोन स्केलार असतील तर ऍटलिस्ट वन त्याच्यापैकी नॉन झिरो पाहिजे. ओके, जर तुमच्याकडे दोन स्केलार एक्झिस्ट आहेत त्याच्यापैकी वन एक नॉन झिरो असला पाहिजे. मग त्यावेळेस ही कंडिशन असते, एम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर इज इक्वल टू झिरो. जर तुमच्याकडे दोन स्केलार असतील तर हे दोन्ही वेक्टर अशा टाइपचे इक्वेशन, ही कोलिनियरिटीची सेकंड कंडिशन आहे. व्हेन वी हॅव टू स्केलार, एका स्केलार असेल तर पहिली वापरायची, टू स्केलार असेल तर दुसरी वापरायची. ओके, देन त्याच्यानंतर आपण कंडिशन्स पाहिल्या होत्या. त्यानंतर मी तुम्हाला शिकवणार होतो कोप्लॅनर. कोप्लॅनर वेक्टर म्हणजे काय, प्लेन म्हणजे काय तुम्हाला आधी समजलं पाहिजे. कशाला प्लेन म्हणतो आपण, हे झालं हे सांगून एकदा. प्लेन हे असे जे असतात हे प्लेन असतात है ना. एक्स वाय प्लेन, झेड एक्स प्लेन, वाय झेड प्लेन. ओके, हॅलो, आवाज येतोय का? हो सर येतोय. आवाज येतोय का? हा. सो आता प्लेन माहिती का तुम्हाला, का सांगू? प्लेन हा शब्द माहिती का? प्लेन म्हणजे असतं प्रॅक्टिकली, थेरॉटिकली नाही, प्रॅक्टिकली तुम्हाला प्लेन हा प्रकार समजतो का? प्लेन म्हणजे काय समजतो का? नाही? सो आता थोडस इकडे लक्ष द्या. कुठं सांगू तुम्हाला मी? आता पहा इकडे लक्ष द्या. ओके, जागा पण नाही आपल्याकडे प्लेन सांगण्यासारखी. ठीक आहे, अंडरस्टँड करा आता याच्यावर, काही तर चांगलं समजेल, नाही तर चांगलं समजेल. ओके, हा इकडे पहा, तुम्हाला इथं एक कॉर्नर दिसतोय का? हा एक रूमचा हो दिसतोय का? हो सर. हा,
आता याच्यावर जरा नीट लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला जे प्लेनचा प्रकार सांगतो, या प्लेन म्हणजे नेमकं काय असतं मॅथमॅटिक्स मध्ये, मी प्लेन कशाला म्हणतो. तुम्ही जर याच्याकडनं नीट पाहताय बा, नीट ऑब्झर्व करा इकडनं. तुमचा हा जो ऍक्सिस आहे हा कुठला ऍक्सिस आहे तुमचा, एक्स ऍक्सिस आहे. ओके, हा एवढा असा. हो. ओके, हा जो ऍक्सिस आहे हा कुठला ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस, आणि हा जो तुमच्या साईडला मध्ये आलेला आहे हा कुठला ऍक्सिस आहे, झेड ऍक्सिस. क्लिअर? हो. हे बा, हा वाय, हा एक्स आणि हा झेड, अशा 3 ऍक्सिस मिळून 3D शेप तयार होतो. आता याच्यामध्ये मी जेव्हा प्लेन हा शब्द वापरतो तेव्हा प्लेन म्हणण्याचा अर्थ काय असतो माझा, प्लेन म्हणण्याचा अर्थ असतो माझा, हे जे समोरचं आहे हे एक प्लेन आहे, हे एक प्लेन आहे, आणि हे एक प्लेन आहे. आलं का लक्षात? हो. आलं का लक्षात? नीट लक्ष द्या. हे एक प्लेन, हे एक प्लेन, हे खालचं हॉरिझॉन्टल, आणि हे इकडचं एक प्लेन, असे 3 प्लेन असतात. आता हे कुठलं प्लेन कन्सिडर केलं जाईल, याच्यामध्ये काही पण ऑब्जेक्ट असेल, समजा आता मी म्हटलं की हे जे इथे काही लागलंय पाहिजे, हे कुठल्या प्लेन मध्ये, तर हे या प्लेनचं नाव आहे, हा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस, म्हणजे हे कुठलं प्लेन, वाय एक्स प्लेन. आलं लक्षात? हे कुठलं प्लेन आहे, वाय एक्स प्लेन. क्लिअर? नाही समजलं? हॅलो हॅलो, येस. अरे आवाज येत नाही का? समजलं सर, समजलं. अरे हे माझा हँड कुठल्या प्लेन मध्ये, हा कुठल्या ऍक्सिसने कंबाईन केलेला प्लेन आहे, हा एक्स या वाय, प्लेनला नीट पहा. एक्स वाय ऍक्सिस. हा हा वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे, दोघांनी मिळून तयार केलेला हा प्लेन आहे पूर्ण. हा जो माझा हँड ज्या प्लेन मध्ये आहे सध्याला, हा एक्स वाय प्लेन आहे, कारण हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसने मिळून तयार केलेला प्लेन आहे. आता मी जर म्हटलो की हा पेन कोणत्या ऍक्सिस मध्ये ठेवला आहे, कोणत्या प्लेन मध्ये ठेवलेला आहे, तर हा कोणत्या प्लेन मध्ये असेल, हे हॉरिझॉन्टल कुठला प्लेन आहे नीट पहा. हा जो ऍक्सिस होता हा झेड ऍक्सिस होता इकडचा, ओके, हा असा, आणि हा जो आहे हा एक्स ऍक्सिस आहे. तर हे जे प्लेन तयार झालं हे खालचं, हे कोणतं प्लेन आहे, झेड एक्स प्लेन. आलं लक्षात? आलं का लक्षात? हा पेन कुठल्या प्लेन मध्ये, हा जो पेन आहे हा कुठल्या प्लेन मध्ये लाई करतो, झेड एक्स प्लेन मध्ये लाई करतो. ओके, राहिला प्रश्न या प्लेनचा, तर हा प्लेन कुठला असेल, हे वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस, मग हा कुठला प्लेन, याला कोणी बनवलं, वाय आणि झेडने बनवलं ना, मग हा झेड वाय प्लेन झाला ना, हा समोरचा. समजलं? समजलं का? येस. हा, मग आता याच्यामध्ये मोशन पण असतात, तर ही फिजिक्स मध्ये युज करायची तुम्हाला, म्हणून ते प्रॅक्टिकली शिकवतोय, कारण हे वेक्टर चॅप्टर फिजिक्सची रिगार्डिंग आहे, येणारच कधी कधी आपल्याला, आता शिकून घ्या. आता याच्यामध्ये युनिडायरेक्शनल मोशन म्हणजे वन डायरेक्शनल मोशन असेल तर कशी असते, हा पेन आहे तो फक्त एक्स डायरेक्शन मध्ये हलतो, म्हणजे त्याचं वाय मध्ये पण काहीच रिडिंग नाही, म्हणजे वरती खाली होत नाही आणि इकडे तिकडे पण होत नाही, फक्त असं चाललाय पहा असा. हा फक्त एक्स ऍक्सिस मध्ये मोशन देतो, हा फक्त वाय मध्ये मोशन देतो, समजा अशी युनिडायरेक्शनल मोशन, ही फक्त वरती जाणार अशी बस, म्हणजे तो इकडे इकडे पण होत नाही आणि असा पण होत नाही, फक्त असा जातो. हे म्हणजे युनिडायरेक्शनल मोशन, फक्त वाय ऍक्सिसची. ही फक्त झेड ऍक्सिसची मोशन असते पहा अशी. ओके, ही पहा, ही अशी इकडे सरकत नाही आणि अशी वर पण जात नाही, म्हणजे इकडे सरकले तर एक्स ऍक्सिस आला असता, इकडे वरती गेला असता तर वाय ऍक्सिस आला असता, तो फक्त असा जातो, म्हणजे फक्त झेड ऍक्सिसची मोशन. आलं लक्षात? याला म्हणतात युनिडायरेक्शनल मोशन. हे युनिडायरेक्शनल मोशन सुद्धा वेक्टरच असतात, पण ते युनिडायरेक्शनल असतात. त्यानंतरचा पार्ट आहे टू डायमेन्शनल वेक्टर्स. टू डायमेन्शनल वेक्टर्स किंवा टू डायमेन्शनल मोशन, ते कसं असतं, त्याच्यामध्ये 2 ऍक्सिस व्हॅरी होतात. आता हे पहा, अशी समजा एक मोशन आहे पहा, ही अशी. ओके, नीट लक्षात घ्या, ही मोशन. आता ही मोशन दोन्ही ऍक्सिसला व्हॅरी करते. तुम्ही नीट पहा, इकडे असा व्हॅरी झाल्यामुळे हा ऍक्सिस पण वाढतोय असा, हे पहा असा वाढतोय ना, आणि हा वरचा पण वाढतोय पहा असा, म्हणजे हे एक्स आणि वाय दोन्ही ऍक्सिस वाढतात. समजलं? येस. अशा टाइपची मोशन हे टू डायमेन्शनल मोशन असते. आता अशी टाइपची इकडे पण होऊ शकते पहा, ही इकडची, याच्यामध्ये कुठल्या 2 ऍक्सिस इन्क्रीज होत आहे, तर हे अशी वाढली तर हा इकडे वाय ऍक्सिस वाढतो आणि हा इकडे झेड ऍक्सिस वाढतो, म्हणजे हा कोणत्या ऍक्सिस मधला हे प्लेन आहे, वाय झेड प्लेन, त्याच्यामध्ये वाय आणि झेड ऍक्सिस दोघे इन्क्रीज असल्यामुळे ही मोशन टू डायमेन्शनल मोशन असणार, इन विच प्लेन वाय झेड प्लेन अँड वाय अँड झेड आर इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू
टाइम और डिस्प्लेसमेंट. ओके, सो ही टाईपची मोशन आहे. समजा ही अशी अशी, आता ही अशी कोणची मोशन झाली अशी, ही पण 2 डायमेन्शनल मोशन आहे, कारण याच्यामध्ये पहा हा एक्स पण वाढतो आणि हा झेड पण वाढतो, पण हा प्लेन झेड एक्स प्लेन आहे. झेड एक्स प्लेन मध्ये झेड अँड एक्स ऍक्सिस विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट इन्क्रीज होतात. आलं लक्षात? इन दिस केस हो. 2 ऍक्सिस सायमल्टेनियसली इन्क्रीजेस. ओके ओके. हो सर. आणि मग मी तुम्हाला विचारलं की 3 डायमेन्शनल मोशन कशी असणार. 3 डायमेन्शनल म्हणजे 3 ऍक्सिस वाढले पाहिजे, असं कधी होईल? नीट पहा, हे अशी जर मोशन असेल तर एक्झॅक्ट मधनं पहा. आता याच्यात काय होतंय पहा, एक्झॅक्ट मधनं ही मधनं आली पहा, याला टच पण नाहीये, याला पण टच नाही, याला पण टच नाही, अशी मधनं अशी 45 डिग्री मध्ये अशी निघते पहा. आता याच्यात काय होतंय पहा, याच्यामध्ये इकडे आल्यामुळे हा ऍक्सिस सुद्धा वाढतो, ते वरती गेल्यामुळे हा ऍक्सिस सुद्धा वाढतो, आणि ते समोर आल्यामुळे हा ऍक्सिस सुद्धा वाढतो. म्हणजे 3 ऍक्सिस वाढले की नाही? वाढले की नाही? अशा टाईपची मोशन. ओके ओके. Yes. हा, सो 3ही मोशन तुम्हाला समजलं पाहिजे. 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. प्लेन हा प्रकार समजला का तुम्हाला? प्लेन म्हणजे नेमकं काय असतं? हो सर. ठीक आहे. सो आपण आता आपल्या टॉपिक कडे येऊ. थोडं प्रॅक्टिकली लक्ष राहू द्या. एकदम थिओरिटिकल मॅथमॅटिक्स समजू नका. जेव्हा सम्स तयार होतील तेव्हा प्रॉब्लेम क्रिएट होऊन जाईल. सो प्लेन हा प्रकार तुम्हाला समजला असेल. आता आपण त्या प्लेन कडे जाऊ. तो कोप्लॅनर म्हणजे नेमकं काय म्हणतो? ओके, तर त्याचं म्हणण्याचा अर्थ आहे की इथं तुम्हाला 3 प्लेन दिसतंय पहा. दिसतंय का? प्लेन काढलेले मध्ये. आता तुम्हाला तो प्लेन हा प्रकार समजेल. हे पहा, हे असं एक प्लेन आहे पाहिजे असं, है ना, हे खालचं काढलेलं. हे कोणचं प्लेन आहे? त्याच्या हिशोबाने काय असते? हे वरचा वाय ऍक्सिस आहे सपोज, हा इकडचा झेड ऍक्सिस आणि हा इकडचा एक्स ऍक्सिस, असं तो प्लेन काढतो. आलं लक्षात? याच्यामध्ये प्लेन तयार केलं. तर हे जे हॉरिझॉन्टल प्लेन आहे, हे हॉरिझॉन्टल प्लेन त्याचं कोणाचं आहे पहा, हे असं असेल ना. म्हणजे हे कोणचा ऍक्सिस आहे? एक्स. हा कोणचा आहे? झेड. म्हणजे झेड एक्स प्लेन आहे हे. समजलं? समजलं का? हे समजलं का? झेड एक्स प्लेन समजलं? अरे प्लेन काढतोय ना रे, प्लेन. हे पहा, हे 3 ऍक्सिस असतात की नाही, ते एकमेकाला 90 डिग्री मध्ये असतात ऍक्च्युअली. पण आपल्याला पेपरवर 90 डिग्री कसं काय दाखवता येईल? म्हणून आपण असं दाखवतो त्याला. म्हणजे हे पण 90 आहे, हे पण 90 आहे, हे पण 90, असं पॉसिबल नाहीये. आपण त्याला ड्रॉ करताना तसं करतो, कारण आपल्याला असं एक्झॅक्ट 90 डिग्री दाखवणं शक्य नाही होत. ते आपल्याला मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं पहा. प्रत्येक प्लेन एकमेकाला 90 डिग्री मध्ये परपेंडिक्युलर होतो. होतं की नाही? हॅलो. Yes. हा, मग ते आता फिगर मध्ये तसं दाखवता येत नाही आपल्याला. मी तुम्हाला थोडस अशी फिगर असते कधी पण, हे 90 असतं हे पण. आता ऍक्च्युअली ते 90 का नाहीये? ओके, जास्त आहे 90 पेक्षा, पण आपण अज्युम करतो की ते 90 म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर असं आहे ते. तर हा समजा वाय ऍक्सिस आहे, हा समजा तुमचा, आता याला थोडस रिअरेंज करतो थोडस, असं आहे पहा. हा एक ऍक्सिस, हा एक ऍक्सिस आणि हा एक ऍक्सिस. समजा असं असं पकडून घ्या तर लवकर समजेल. हा वाय ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस मध्ये येणारा आणि हा एक्स ऍक्सिस इकडे जाणार. अशी तुम्हाला पाहायची सवय असते. आता याच्यामध्ये प्लेन म्हणजे कसा प्रकार आहे पाहता. हे एक्स आणि झेड ने तयार केलेला खालचा सरफेस होता पहा, आठवतोय? आठवतोय का? हॉरिझॉन्टल सरफेस होता पहा, मी दाखवला तुम्हाला. हॉरिझॉन्टलचा Yes. ठेवलेला होता जेव्हा मी. ZX plan. हा, झेड एक्स ते हे असतं, हे ते प्लेन आहे. ओके, त्यानंतर ते भिंत होती बा पांढऱ्या रंगाची एका बाजूला, व्हाईट कलर. ती व्हाईट कलरची भिंत कोणाला इंडिकेट करते? आय आणि झेड ला, बरोबर ना? अशी भिंत होती पहा, अशी बाजूनी. Yes. ती वाय झेड. आलं लक्षात? व्हाईट कलरची भिंत होती पहा, तिथं दाखवलं मी प्रॅक्टिकली तिथं. ही तुमची वाय झेड प्लेन असते. ओके,
आणि याला एक समोरच्या बाजूने ते काळ्या रंगाचं ते मार्बल लावलेलं होतं पहा, ब्लॅकचं. ते मार्बल जे होतं ते मार्बल होतं तुमचं हे प्लेन. ओके, त्या प्लेनचं नाव काय होतं? एक्स वाय प्लेन. समजलं? Yes. तर हे 3 प्रकारचे प्लेन असतात तुमच्या कधी पण. आता समजतं डायग्राम? डायग्राम समजता? हो. आता समजत असेल तुम्हाला एक्स वाय कोन वगैरे काय हे सगळं. हो. पण मी सांगतो समजा. हे जे प्लेन आहे वाय झेड प्लेन, वाय एक्स प्लेन. हे जे प्लेन आहे ते आहे एक्स झेड प्लेन आणि हे जे प्लेन आहे हे आहे वाय झेड प्लेन. ओके, आणि हे प्लेन अशा प्रकारचे प्लेन असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला जर समजा मी वेक्टर दिले, समजा मी एक वेक्टर असा काढला, हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर, हा एक दुसरा वेक्टर काढला समजा याच्यामध्ये, आणि हा एक तिसरा वेक्टर काढला, आणि अजून एक समजा एक वेक्टर समजा हा असा. ओके, ते वेक्टर मी आणि त्याचे काही नावं देतो. समजा मी इथं हा ए वेक्टर होता, हा बी वेक्टर, हा सी वेक्टर आहे, हा डी वेक्टर आहे आणि हा ई वेक्टर आहे. असे सगळे वेक्टरचे नाव आहेत आपल्या. समजली डायग्राम? Yes. आता सांगा कुठले कुठले वेक्टर कोप्लॅनर आहेत? कोप्लॅनर म्हणजे प्लेन मध्ये येणार आहे. आता हा ए एका प्लेन मध्ये येतो, बी एका प्लेन मध्ये येतो आणि सी पण एका प्लेन मध्ये येतो. पहा, पण एकाच प्लेन आहे, बी पण एकाच प्लेन मध्ये आणि सी पण एकाच प्लेन मध्ये आहे ना. कोणत्या प्लेन मध्ये येतो? तिघचे तिघ एक्स झेड प्लेन मध्ये येतात. म्हणून आपण या तिघ वेक्टरला, म्हणजे हे तिघ वेक्टर आहे, ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर, यांना म्हणणार कोप्लॅनर वेक्टर. आलं का लक्षात? हो सर. हा, आता समजा मी म्हटलं की हा ए वेक्टर आणि हा डी वेक्टर, ए वेक्टर आणि डी वेक्टर हा कोप्लॅनर आहे का? नाही, नाही. कारण ए वेक्टरचं प्लेन एक्स झेड आहे आणि डी वेक्टरचं वाय एक्स आहे. Y. दोघांची प्लेन चेंज आहे, म्हणजे ते कोप्लॅनर नाहीये. आलं लक्षात? हे हो. ई वेक्टर कोप्लॅनर आहे का? नाही, कारण तो वेगळ्या प्लेनवर आहे, हा वेगळ्या प्लेनवर आहे. तर हे कॉन्सेप्ट समजलं का तुम्हाला? कोप्लॅनर म्हणजे नेमकं काय? हो, समजलं. हा, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, हे लक्षात राहू द्या. याचं प्रॅक्टिकली आपल्याला फिजिक्स मध्ये काम पडणार आहे, म्हणून एवढं डीप मध्ये शिकवलं मी ते. ओके, करतोय मग. सो असा हा ऍक्च्युअली कोप्लॅनरचा फॅक्टर असतो. आपल्याला कोप्लॅनर वेक्टर लगेच ओळखता आले पाहिजे. मग आता याच्यानुसार थेरम असतात. तर हे इथं आपल्याला ते महत्वाचं नाही की कोप्लॅनर कुठला वगैरे काही नाही. फक्त काय म्हणतात, वेक्टर कोप्लॅनर आहे का ते सांगेल तर मग कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे, नाही झाली तर मग तो व्हेरिएबल आणि तो कॉन्स्टंट काढा, त्या व्हॅल्यू टाकून त्याला कोप्लॅनर बनवा. अशा टाइपचे क्वेश्चन आपल्या मॅथ्समध्ये आपल्याला पाहायला भेटतात. हे प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट आपल्याला फिजिक्स यूज करायचे, या मॅथ्सचा यूज फिजिक्स मध्ये करायचंय. ते पाहू आपण कसं करायचं. मग यातला पहिले थेरम समजून घ्या. हा थेरम आहे, हा थेरम इम्पॉर्टंट आहे. ते कोलिनियरचा पण थेरम इम्पॉर्टंट होता, तसे हे सगळे थेरम इम्पॉर्टंट असतात. थेरम तुम्ही लक्षात ठेवा, फक्त ते प्रूव्ह दॅट वगैरेच्या नादी लागू नका. मी इम्पॉर्टंट सांगेल तुम्हाला कुठलं थेरम तुम्ही प्रूव्ह दॅट साठी करायचंय. ओके, लेट ए अँड बी आर द नॉन कोलिनियर वेक्टर. म्हणजे ए आणि बी हे नॉन कोलिनियर वेक्टर आहे. म्हणण्याचा अर्थ काय, ते पॅरलल नाही एकमेकाला आणि ते एकमेकावर ओव्हरलॅप पण होत नाही. आलं का लक्षात? हो. हे समजलं? हा, म्हणजे पॅरलल पण नाही एकमेकाला, ओव्हरलॅप पण होत नाही. असे दोन वेक्टर ए आणि बी वेक्टर आहेत. त्यातला अ वेक्टर आर वेक्टर इज अ प्लॅनर विथ ए वेक्टर अँड बी वेक्टर. एक तिसरा एक वेक्टर आहे जो वेक्टर आर वेक्टर आहे. आर वेक्टर या बाकीच्या वेक्टरला कोप्लॅनर असणार, म्हणजे ए वेक्टर आणि बी वेक्टरला कोप्लॅनर असणार. केव्हा त्याने सांगितलं पहा, इफ अँड ऑनली इफ, फक्त तेव्हाच तो त्याला कोप्लॅनर असेल. तो आर वेक्टर जो तिसरा वेक्टर आहे, आर वेक्टर, तो ए आणि बी नॉन वेक्टरला तेव्हा आणि तेव्हा कोप्लॅनर, जेव्हा पहा पुढे कंडिशन काय दिली, जेव्हा there exists a unique scalar t1 and t2 such that r vector is equal to t1 a vector plus t2 b vector. या कंडिशन तो सॅटिस्फाय करेल.
आलं लक्षात? म्हणजे ही जे इक्वेशन दिलंय तुम्हाला हे जे इक्वेशन दिलंय त्या इक्वेशनला जर तो सॅटिस्फाय करेल तर आणि तरच आर वेक्टर हा ए आणि बी वेक्टरचा कोप्लॅनर वेक्टर म्हणून कन्सिडर केला जाईल. आलं का लक्षात? हो सर. हा, आणि याच्यामध्ये हे T1 आणि T2 हे स्केलर आहेत. स्केलर म्हणजे काय, त्याची काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल. एम घेतले होते मागच्या वेळेला, तसे हे T1 आणि T2 अल्फा आणि बीटा घेतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात, घाबरायचं नाही. त्याला फक्त स्केलर म्हणायचं. स्केलर म्हणजे त्याची काहीतरी व्हॅल्यू असते, 1 2 3 4 5 6 अशी काहीतरी असणार. म्हणजे ए वेक्टर काहीतरी स्केलर मल्टिप्लाय केलेलं असतं, त्याला पण काहीतरी मल्टिप्लाय केलेलं असेल आणि दोघांची प्लस करून एक तिसरा वेक्टर भेटत असेल, तर तो तिसरा वेक्टर म्हणजे आर वेक्टर हा या ए वेक्टर आणि बी वेक्टरचा कोप्लॅनर वेक्टरच असतो. आलं लक्षात? हो पुन्हा एकदा सांगू, सर का. प्रत्येकाला समजलं? इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे याच्या थेरम्स कडे ठेवा, हे रिलेशन ठेवा. तिसरा वेक्टर आधीच्या दोन नॉन कोलिनियर वेक्टरला कोप्लॅनर केव्हा असणार? जेव्हा ते स्केलर मल्टिपल, दोन स्केलर मल्टिपलची मल्टिप्लाय होऊन दोघांची ऍडिशन झालेली असेल आणि ऍडिशन होऊन आपल्याला एक थर्ड वेक्टर भेटत असेल, तो थर्ड वेक्टर तो त्यांची ऍडिशन होऊन तो वेक्टर या आधीच्या दोघं वेक्टरला कोप्लॅनरच होतो, असा तो थेरम आहे. ओके, आता डायग्रामॅटिकली सांगायचं झालं, डायग्रामॅटिकली तसं दिसतं. हा तुमचा एक वेक्टर होता, सपोज हा एक पी, एक हा वेक्टर आहे ए वेक्टर, दिसतोय पाहिजे इथं, हा ए वेक्टर इथून इथपर्यंत, इथून ए वेक्टर आहे, इथून इथपर्यंत हा O2N बी वेक्टर आहे. ओके, आणि या दोघं वेक्टरला मी जर एका स्केलर मल्टिप्लाय केलं, पहा दिसतोय तुम्हाला स्केलर मल्टिपल T1 ने मल्टिप्लाय केलंय, एका वेक्टरला T1 ने स्केलर मल्टिप्लाय केलं, B2 वेक्टरला T2 मल्टिपल ने मल्टिप्लाय केलं, आणि या दोघांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट असतो, म्हणजे हा एन वेक्टरचा एक इंटरसेक्टिंग इथे येणार, याचा इथे येणार, हा इंटरसेक्टिंग पॉइंट हा पी आला. दोघांचा रिझल्टंट काढण्यासाठी पॅरलोग्राम लागतो ना, पॅरलोग्राम काढावा लागेल की नाही? हो पॅरलोग्राम लॉ नाही, तुम्हाला पॅरलोग्राम लॉ शिकवता होता ना, कोइनिशियल वेक्टर असले की पॅरलोग्राम लॉ लागतो. मग हे कोइनिशियल होते की नाही दोघंचे दोघं, मग याचा पॅरलोग्राम लागेल की नाही? मग पॅरलोग्राम जो काय डायगोन असतो तो त्याचा रिझल्टंट असतो, हा रिझल्टंट त्यांचे ऍडिशन असतो. म्हणजे त्या हिशोबाने ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल टू आर वेक्टर यायला पाहिजे होता. पण समजा ह्या ए वेक्टरला काहीतरी नंबरने मल्टिप्लाय केलं, समजा काहीतरी T1 काहीतरी नंबर असेल, समजा आपण अज्युम करू T1 ची व्हॅल्यू किती 2 आणि T2 ची व्हॅल्यू समजा 3 असं काहीतरी आली समजा, तर मग इक्वेशन कसं तयार होईल? आर वेक्टर हा ट्वाइस ऑफ ए वेक्टर प्लस थाइस ऑफ बी वेक्टर असेल, तर असं स्केलर मल्टिपलनी पहिल्या वेक्टरला मल्टिप्लाय झालं असेल आणि स्केलर वेक्टरला मल्टिप्लाय झालं असेल आणि दोघांची ऍडिशन असेल, आणि हे दोघं नॉन लिनियर वेक्टर असतील, तर त्या टायमाला हा जो नवीन वेक्टर भेटतो आर वेक्टर, हा आर वेक्टर सुद्धा कोप असतो कुणाचा? ए वेक्टरचा आणि बी वेक्टर. आलं लक्षात? हो हो सर. हा, आणि तो आर वेक्टर कोणाला इंडिकेट करतो? या डायगोनलला इंडिकेट करतो त्यांच्या. समजा हा दोघांचा इंटरसेक्टिंग पॉईंट इथे पॅरलोग्राम घेतला, याचा हा बी वेक्टर होता, हा इथे ए वेक्टर होता, या दोघांचा इंटरसेक्टिंग पॉईंट इथे पी वेक्टर आहे, त्याचा डायगोनल म्हणजे त्याचा वेक्टर असतो, दोघांचा कॉम्बिनेशन. तो कॉम्बिनेशन जो दोघांना कोप्लॅनर असतो, अशी ती कंडिशन आहे. समजलं? जाऊ पुढे. हो चला पुढे. आता नेक्स्ट केस पाहू आता थोडीशी. ओके, जेव्हा तुम्हाला म्हटलं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर ए आणि बी, तर लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे काय? तर तेच कॉम्बिनेशन जे आता मी सांगितलं, हे जे आपण जे पाहिलं त्याला लिनियर कॉम्बिनेशन. मग किती वेक्टर असू द्या तसे काही फरक पडत नाही. म्हणजे A1 A2 वेक्टर असेल तर कसं लिहायचं? A1 A2 A3 वेक्टर लिहिणार तुम्ही, मग A1 म्हणजे T1 ए वेक्टर प्लस T2 बी वेक्टर प्लस T2 सी वेक्टर, असं सर्वांची प्लस करायची, लिनियर कॉम्बिनेशन लिहायचं. त्याला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन तयार करणं. म्हणजे समजा आता तुमच्याकडे असे वेक्टर दिलेत पहा, आता इथं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर सांगितलेलं आहे तुम्हाला इथं.
एक A1 वेक्टर होता, एक दुसरा A2 वेक्टर, तिसरा A3 वेक्टर आहे, असं AN वेक्टर पर्यंत वेक्टर्स असतील आणि त्याच्यासोबत त्याचे स्केलार पण आहे. A1 वेक्टर साठी M1 स्केलार, A2 वेक्टर साठी M2 स्केलार, A3 वेक्टर साठी M3 स्केलार आणि सर्वात लास्टच्या वेक्टर स्केलार. तर सर्वांचं लिनियर कॉम्बिनेशन कसं होईल वेक्टरचं? ओके, लिनियर कॉम्बिनेशन कसं म्हणतात? या सर्वांना मल्टिप्लाय करून ऍडिशन करून टाकायचं म्हणजे त्याचं लिनियर कॉम्बिनेशन होऊन एक नेक्स्ट वेक्टर तयार होतो आणि तो नेक्स्ट वेक्टर सुद्धा प्लॅनर तो आधीच्या वेक्टर सारखा, कारण ती तेच केस आहे, मागचीच केस आहे ती, हीच केस आहे ती. ए आणि बी नॉन क्लिअर वेक्टर असतील तर त्या दोघांची ऍडिशनला स्केलार मल्टिप्लाय केलं तर थर्ड जो वेक्टर भेटतो तो त्याचा कोप्लॅनर वेक्टर असतो. त्या हिशोबाने काय होईल ते, आता मागच्या वेळेस दोनच आता समजा बरेच वेक्टर आहेत, समजा 3 वेक्टर्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं असं पहा की एक वेक्टर आहे ए वेक्टर, दुसरा वेक्टर आहे बी वेक्टर, तिसरा वेक्टर आहे सी वेक्टर, चौथा वेक्टर आहे टी वेक्टर. हे वेक्टर्स एकमेकांचे नॉन कोलिनियर वेक्टर आहेत. ओके, आणि यांना स्केलार पण आहेत समजा काही, तर याचा समजा स्केलार आहे एम एन पी आणि स्केलार आहे समजा यांचे सर्व. ओके, तर मग यांचं लिनियर कॉम्बिनेशन कसं तयार होईल किंवा यांचं नवीन वेक्टर तयार होईल तो कोप्लॅनर ना, कारण ते कंडिशन सॅटिस्फाय करतो तो. यांचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे तुम्हाला म्हटलं लिनियर कॉम्बिनेशन काढा वेक्टर्स. तर काय करायचं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ काढायला, सर्वांना एका कॉम्बिनेशन मध्ये टाकायचं. म्हणजे काय करणार तुम्ही असं करा, पहिले एक नवीन वेक्टर घ्यायचं, त्याचं वेक्टरचं नाव आर वेक्टर घेऊन म्हणजे एक वेक्टर तयार होईल सर्वांचं कॉम्बिनेशन करून. तो आर वेक्टर हा एम ऑफ ए वेक्टर प्लस एन ऑफ बी वेक्टर प्लस पी ऑफ सी वेक्टर क्यू ऑफ डी वेक्टर एवढा असेल. आलं लक्षात? हो. आणि ही कंडिशन जो सॅटिस्फाय करतो तर त्याचे कन्क्लुजन हे काढू शकतो. आपल्याला माहिती आहे की नवीन वेक्टर जो तयार होतो तो हा ए वेक्टर, हे बी वेक्टर, हे सी वेक्टर आणि हे डी वेक्टर यांना कोप्लॅनर असणार, कारण हे तीनही नॉन कोलिनियर पॉइंट्स होते एक त्यांचे. सो हे कोप्लॅनर असतील तर हे पण कोप्लॅनर येतात. म्हणजे आर वेक्टर, ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर आणि डी वेक्टर आर कोप्लॅनर, एकाच प्लेन मध्ये येतात ते. समजलं? हो. या वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन पासून म्हणजे या वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन पासून जो न्यू वेक्टर तयार होतो तो वेक्टर सुद्धा त्याच प्लेन मध्ये तयार होतो, असं त्याचं मत आहे. आता समजलं? सर समजलं. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. तुम्हाला बऱ्याच वेळेला आता हे सांगेल लिनियर कॉम्बिनेशन तयार करा वेक्टरचं, म्हणजे नेमकं काय करायचं ते समजलं असेल तुम्हाला. कॉम्बिनेशन तयार करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. हे जरा टर्मिनॉलॉजी जरा वेक्टरची विचित्र आहे, प्रयत्न करतोय मी सांगण्याचा. नाही समजली तर 2-3 वेळेस व्हिडिओ रिपीट करा. ओके, आता थेरम नंबर 3 पहा. हा थेरम पण इम्पॉर्टंट, जेवढे तेवढे सगळे इम्पॉर्टंट लेट करून घ्या, कडे लागलं तरी चालेल. हा थेरम पण इम्पॉर्टंट थेरम आहे आपल्यासाठी. आता थेरम पहा, 3 वेक्टर्स ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर आर कोप्लॅनर असं तुम्हाला ऍक्च्युअली की ए बी सी दिस 3 वेक्टर्स आर कोवेक्टर्स, म्हणजे आता हे एकाच प्लेन मध्ये लाई करतात. मग ते कोणतेही प्लेन असो, एक्स वाय प्लेन असो का, वाय झेड प्लेन असो का, झेड एक्स प्लेन असो. इफ अँड ओनली इफ केव्हा ते एकाच प्लेन मध्ये लाई करतील, असं ते इफ अँड ओनली चा अर्थ ना, ते फक्त तेव्हा आणि तेव्हाच एका प्लेन मध्ये लाई करतील असं त्याचा अर्थ असतो. इफ देयर इज अ नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन, एक नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन असतं त्या टायमाला ते एकाच मध्ये लाई करतात. आलं का लक्षात? हे महत्वाचं आहे. नॉन लिनियर कॉम्बिनेशनला महत्वाचं मिनिंग आहे नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. म्हणजे याचा अर्थ असतो त्याचे जे स्केल्स आहेत ते स्केलार्स झिरो नसले पाहिजे, ते झिरो तसं होत नाही. हा शब्द महत्वाचा आहे, नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. म्हणजे स्केलार झिरो नाही, स्केलार झिरो सोडून काही पण पाहिजे पण झिरो नाही पाहिजे. असं जर असेल तर हे तीनही वेक्टर एकाच प्लेन मध्ये लाई करतात. आलं का लक्षात? हे लिनियर कॉम्बिनेशन सर्वांचं दिसतंय का?
हे पाहिजे इथपर्यंत. हे त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन आहे. एक्स ए वेक्टर प्लस वाय बी वेक्टर प्लस सी वेक्टर इज इक्वल टू 0. आणि एक्स वाय झेड काय आहेत? हे स्केलर आहेत. एक्स वाय आणि झेड काय आहे? स्केलर. म्हणजे स्केलर ऑफ पहिला स्केलर ऑफ ए वेक्टर, स्केलर मल्टिपल ए वेक्टर, स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर, स्केलर मल्टिपल ऑफ सी वेक्टर, तिघांची ऍडिशन केल्यानंतर 0 भेटला पाहिजे. पण एक्स वाय आणि झेड यांच्या व्हॅल्यू 0 असता कामा नये. एक्स आणि झेड हे स्केलर 0 चालत नाही. तेव्हा लास्टची कंडिशन इम्पॉर्टंट आहे. लास्टची कंडिशन कडे नीट पहा. ही कंडिशन where x, y and z should not be, x पण 0 नाही पाहिजे, y पण 0 नाही पाहिजे, z पण 0 नाही पाहिजे. समजले का? थेरम पुन्हा ऐकतो पहा. हो. 3 vectors a vector b vector c vector are coplanar vector if and only if. ते फक्त तेव्हाच प्लॅनर असतात जेव्हा नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. कसलं कॉम्बिनेशन? a वेक्टर प्लस b y वेक्टर म्हणजे y b वेक्टर plus z vector x y z are the scalar, okay, and a vector b vector c vector are the vectors, okay. अशा टाइपचं कॉम्बिनेशन हे जेव्हा 0 भेटतं आणि x y हे जे स्केलार होते हे स्केलार 0 नसतात, अशा केस मध्येच फक्त a वेक्टर b वेक्टर c वेक्टर हे कोप्लॅनर असतात. असं जर हे कॉम्बिनेशन 0 येत नसेल किंवा x y z 0 नसतील तर ते कोप्लॅनर म्हणायचे नाही. समजलं? समजलं का? हो सर समजलं. हा, थेरम जरा विचित्र आहेत, अंडरस्टँडिंग लेवल नीट ठेवा. सो हा थेरम इम्पॉर्टंट आहे. जेवढा हायलाइट करतो तेवढ्या पोर्शनला तुम्ही पण हायलाइट करून घ्या, ते महत्वाचे असतं. आता हे बाकीचे प्रूव्ह दॅट वगैरेचा पार्ट आपल्याला महत्वाचा नाहीये, तेच आपल्यासाठी महत्वाचे असतात. ओके. कोरोलरी 1 त्याच्यावरून काय स्टेटमेंट द्या? वरच्या थेरमचे काही सबक्वेन्सेस, तर त्याचे इम्पॅक्ट काय असतात पहा. 3 वेक्टर्स ए बी वेक्टर्स आर नॉट कोप्लॅनर, म्हणजे ए बी सी वेक्टर कधी कोप्लॅनर नसतील, तेव्हा ही जी कंडिशन होती ती 0 येते. बट एक्स वाय आणि झेड हे 0 होऊन गेले. हे पहा, एक्स 0 आणि झेड पण 0. आणि तुम्ही त्या थेरम मध्ये नीट पहा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक्स लास्टची केस होती पहा, एक्स वाय अँड झेड शुड नॉट बी 0. असं असेल तरच ते कोप्लॅनर यायचे, बरोबर की नाही? हो. हा, आणि जर का समजा 0 झाले, ओके, हे जर 0 होऊन गेले तर प्रॉब्लेम होऊन जाईल ना. मग इथं पहा, एक्स इज इक्वल टू 0 झाला, वाय इज इक्वल टू 0 झाला, झेड इज इक्वल टू 0 झाला, तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होऊन जातं, कारण 0 होऊन जाते. हे 0 बरोबर आहे. या केस मध्ये आपण त्यांना कोप्लॅनर म्हणणार. इक्वेशन सॅटिस्फाय होतं, बट त्याच्यासोबत कंडिशन पण होती, एक्स वाय झेड हे 0 नाही पाहिजे. इक्वेशन सॅटिस्फाय झालं, एक्स वाय झेड 0 नाही पाहिजे. एक्स वाय झेड 0 झाले तर इक्वेशन सॅटिस्फाय होईल, पण आपण त्यांना कोप्लॅनर नाही म्हणणार. आलं का लक्षात? नाही समजलं? समजलं सर. हा, या केस हे समजा तुमचं, माझं म्हणणं काय होतं, माझं सिम्पली म्हणणं आहे की हे इक्वेशन जो सॅटिस्फाय करेल ते कोप्लॅनर असतात. पण हे इक्वेशन सॅटिस्फाय होऊन जातं ना जेव्हा एक व्हॅल्यू 0 असते, वाय ची पण 0, झेड ची पण 0 असते. पहा तुम्ही घ्या, एक्स ची व्हॅल्यू 0 इंटू ए करा 0च भेटणार, 0 इंटू बी 0च भेटणार, 0 इंटू सी करा 0च भेटणार, म्हणजे टोटल आन्सर 0च भेटलं की नाही? बरोबर आहे की नाही? हो. पण अशी केस नॉट अलाउडेड आहे, कारण त्यांनी पुढे सांगितलं होतं पहा, एक्स वाय झेड शुड नॉट बी 0 पाहिजे. ही केस सोडून दुसऱ्या सगळ्या केसेस घ्या, दुसऱ्या सगळ्या केसेस मध्ये ही केस मध्ये कोप्लॅनर नाही म्हणायची. म्हणून ती एक्स वाय झेड तिघाचे तिघ जर 0 झाले तर आपण त्यांना नॉन कोप्लॅनर म्हणणार, नाही कोप्लॅनर, जरी आपलं इक्वेशन सॅटिस्फाय झालं तरी. ओके ओके. हो सर. हा, याच्याकडे नीट अभ्यास करायचा. हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे सेशन सारखे आपण खूप डीप मध्ये स्टडी करतो वेक्टरचा.
गरजेचं हो. कारण जे व्हेरिएशन्स होतील ते समजले पाहिजे तुम्हाला. Corollary 2. The A vector, B vector and XA vector plus YB vector are coplanar for all the values of X and Y. जर का A vector B vector असतील, ओके, आणि दोघांचं कॉम्बिनेशन XA vector plus YB vector असेल, तर X आणि Y च्या कुठल्याही व्हॅल्यूला ते वेक्टर कोप्लॅनर असतात. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे पहा, दोघांमध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, इथं 3 होते म्हणून 0 चालत नव्हते. आलं लक्षात? आणि इथं फक्त 2च वेक्टर आहे म्हणून ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स चालतात. ऑल व्हॅल्यू म्हणजे पण व्हॅल्यू असू शकतात, मग 0 0 सुद्धा असू शकतात. म्हणजे या ठिकाणी 0 0 ची केस सुद्धा चालेल. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हा, असं म्हणजे त्यांना नीट ठेवा. जर 3 वेक्टर असतील तर 0 ची केस चालणार नाही, 3 0 चालणार नाही. ओके, आणि जर 2 वेक्टर असतील तर दोघांचे जेव्हा 0 चालू शकतात, तर ते कोप्लॅनर साठी. आलं लक्षात? लक्षात? हो सर. हा, आणि नीट लक्षात ठेवा, जरा बारकाईने लक्ष द्या, हे जर विचित्र टॉपिक आहे. कोप्लॅनरच्या केसमध्ये x ची व्हॅल्यू काही पण असू शकते 2 वेक्टर साठी, काही पण म्हणजे 0 0 सुद्धा चालेल. म्हणजे x 0 असेल तरी ओके, y 0 असेल तरी ओके, नो प्रॉब्लेम, नो डाऊट. जर का मी याच्या आधी आपण जो थेरम पाहिला होता तो एक थेरम होता पहा, तुम्ही आठवा नीट. एम ए वेक्टर प्लस एन बी वेक्टर अशी कंडिशन जर असेल आणि ही जर पाहिजे असेल, म्हणजे हे एका वेक्टरला एम ए वेक्टर प्लस बी एन बी वेक्टर इज इक्वल टू एक थर्ड वेक्टर जो भेटतो असेल समजा, तर ते वेक्टर कोलिनियर असतात. आता ही पहा, ती केस दाखवतो तुम्हाला. कोलिनियर आणि कोप्लॅनर मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. हा, कोलिनियर वेगळी गोष्ट आहे, कोप्लॅनर वेगळी गोष्ट आहे. हा, तर इथे पहा, आता तुम्हाला दोघांमधला फरक सांगतो, तो महत्वाचा डिफरन्स आहे. इथं काय म्हणतो पहा, एफ ए वेक्टर प्लस एफ बी वेक्टर इज इक्वल टू 0 वेक्टर जर येत असेल, ओके, त्या टायमाला थेरम वरतीच जा, याच्यापासून अभ्यास करण्यापेक्षा. हा थेरम आठवा नीट. काय होतं पहा, नॉन झिरो वेक्टर्स आहे ए आणि बी, ते कोलिनियर असतात जेव्हा त्यांच्यापैकी जे स्केलर असतात एम आणि एन, त्यांच्यापैकी ऍटलिस्ट वन ऑफ देम आर नॉन झिरो. हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्या स्केलर पैकी कमी एक हा नॉन झिरो असणं गरजेचं आहे. म्हणजे एम आणि एन यांच्यापैकी एक तरी नॉन झिरो, दोघं झिरो झालं तर त्यांना आपण कोलिनियर म्हणणार नाही. आणि त्याच्यासाठी ते इक्वेशन होतं एम ए किती स्टुडंट होते रे लेक्चरला? हॅलो, 12 होते सर. 11-12 होते का? नाही सर, 7-8. 7-8च राहतात ना मॅथला? हो सर.
आणि बायोच्या लेक्चरला त्याला 12 होते. अच्छा, म्हणजे काही लोकांनी मॅथ सोडलंय. ओके, मलाच का दिसत नाहीये. आता इकडे लक्ष द्या, खूप बारीक टॉपिक सांगतोय. कोलिनियर आणि कोप्लॅनर मधला फरक तुम्हाला माहिती आहे. कोलिनियर म्हणजे पॅरलल किंवा एका लाईनवर असतं आणि कोप्लॅनर म्हणजे एका प्लेन मध्ये असतं. दोघांच्या कंडिशन इक्वेशन वेगवेगळे, कंडिशन इक्वेशन काय वेगळे ते सांगतो. याच्यावर फरक आहे. याच्यामध्ये हे जे इक्वेशन आहे हे कोलिनियरचं इक्वेशन आहे. एम ऑफ ए वेक्टर प्लस एन ऑफ बी वेक्टर 0 असेल तर हे कोलिनियर असतात दोन वेक्टर असं आपण म्हणतो. पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, एम वेक्टर एम आणि हे एन हे दोन नॉन म्हणजे हे स्केलार आहेत. पण हे स्केलारला एक अट आहे. काय अट आहे? अट अशी आहे की ऍटलिस्ट वन नॉन झिरो असला पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट एक तरी झिरो नसला पाहिजे. म्हणजे दोघांचे दोघं झिरो असले म्हणजे जर असं झालं एम इज इक्वल टू होऊन गेला आणि एन इज इक्वल टू पण झिरो होऊन गेला तर ही कंडिशन फेल होऊन जाईल. म्हणजे आपण याला कोलिनियर म्हणणार नाही. आलं लक्षात? हो हा, ही अट लक्षात ठेवा. आता मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष. आता हे राहिलं का लक्षात तुमच्या? हो हो सर. कोप्लॅनरच्या अटीकडे या. कोप्लॅनरची अट अशी आहे की दोन वेक्टर प्लॅनर असतात, त्यांचं इक्वेशन पण असंच आहे. हा, दोन वेक्टर कोप्लॅनर असतात, एक्स ऑफ ए वेक्टर प्लस ऑफ बी वेक्टर. ही जेव्हा कंडिशन सॅटिस्फाय होते असे दोघं स्केलर की प्लस दुसऱ्या वेक्टरचे असतात, दोघांचे प्लस होऊन जाते ते. हे वेक्टर कोप्लॅनरच असतात, पण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इथं कोणच्या पण चालतील. म्हणजे ते 0 0 होऊ शकतं. आलं का लक्षात? चालू शकतात 0 0, कारण त्यांनी काय लिहिलं, ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय. म्हणजे याचा अर्थ एक्स आणि 0 सुद्धा चालू, 0 नसतील तरी चालू शकतात, 0 असेल 1 नसेल तरी चालू शकतात. सगळ्या व्हॅल्यूला 2 साठी फक्त. 3 ची केस वेगळी, 2 वेक्टर साठीची फक्त. केस मध्ये एक्स ए वेक्टर प्लस वाय बी वेक्टर असंच इक्वेशन कोलिनियरचं सुद्धा होतं. पण कोलिनियर मध्ये ऍटलिस्ट वन स्केलार हा नॉन झिरो असला पाहिजे. आणि कोप्लॅनरच्या केसमध्ये आपल्याला त्याही व्हॅल्यूला स्केलारच्या आपल्याला ते कोप्लॅनरच भेटतं. क्लिअर? हो 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 सर. तर हा, हे महत्वाचं होतं. कन्फ्युजन याच्यामध्ये क्रिएट होतं. कोप्लॅनर दोघांच्या कंडिशन फार सारखे आहेत, पण जर असा फरक आहे त्याच्या थोडासा, आणि त्याची इक्वेशन पण बऱ्यापैकी सारखे आहेत, म्हणून ते कन्फ्युज करतात खूप जास्त. कधी कोलिनियर, कोणचं कोप्लॅनर, कोणचं कसं, कोणाची कंडिशन कशी, हे सगळं ब्रेन मध्ये लागतं. म्हणून आपण एवढा खर्च करतो याच्यावरती, नाही तर काही नव्हती. आता एवढं तुम्हाला व्हेक्टरचं म्हणजे जनरली लेवल जी असते कोलिनियर वगैरे एवढं तेवढं समजतं. आपण थोडंसं वेक्टरचा ऍडव्हान्स व्हर्जन शिकू, ते म्हणजे 2D शेप मध्ये आणि 3D शेप मध्ये वेक्टर्स कसे असतात. आता 2D शेप तुम्हाला मी दाखवला, 2 डायमेन्शनल मोशन दाखवली ना. हो म्हणजे त्याच्यामध्ये दोनही ऍक्सिस व्हॅरी होणार सायमल्टेनियसली. सो याच्यामध्ये पहा, हा वाय ऍक्सिस होता, हा एक्स ऍक्सिस होता. आता ही या टाइपची जी मोशन आहे ही 2 डायमेन्शनल मोशन आहे. मी तुम्हाला पेन घेऊन दाखवलं होतं पहा असं. याच्यामध्ये एक्स ऍक्सिस पण वाढतो आणि ऍक्सिस सुद्धा वाढतो पहा, आहे की नाही. अशा टाइपच्या मोशनला आपण 2 डायमेन्शनल मोशन म्हणतो. त्याच्यामध्ये झेड ऍक्सिसचा काही संबंध आहे का? नाही. काहीच नाही. त्यामुळे याला 3 डायमेन्शनल म्हणता येत नाही. आणि 3 डायमेन्शनल मोशन म्हणजे कशी असते, ती 3 ऍक्सिस मध्ये वाढते. जे मी तुम्हाला लास्टला दाखवली पहा, सर्वात लास्टला जी अशी 45 डिग्री मध्ये एक्झॅक्ट अँगल काढली होती पहा, त्याच्यामध्ये एक्स पण वाढत होता, वाय वाढत होता आणि झेड पण वाढत होता. असे 3 ऍक्सिस वाढतात, त्या मोशनला आपण म्हणतो 3 डायमेन्शनल मोशन. त्याच्यामध्ये 3 डायमेन्शन ऍक्ट होतात ऍट अ टाइम. ओके. हो आता इथं तुम्हाला ते प्लेन पाहिजे, तुम्हाला ते प्लेन पाहिजे, हे प्लेन पहा, जे मी तुम्हाला आता सांगितले होते तसे प्लेन्स असतात, कोऑर्डिनेट प्लेन्स असतात. आता याच्यामध्ये 3 डायमेन्शनल मोशन्स वगैरे असतात. आता याच्यामध्ये महत्वाचं असतं कोऑर्डिनेट पॉइंट दिलेले असतात आपल्याला. हे प्रॅक्टिकल जॉब ऍप्लिकेशन्स आहेत वेक्टरचे. आपल्याला न्यूमेरिकल्स पण म्हणजे थेरॉटिकल न्यूमेरिकल्स दिले जातात, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. So the coordinate axis, the point on coordinate axes. ओके, द पॉइंटचे जे कोऑर्डिनेट ऍक्सिस याच्यापासूनचे, तर आपण 3 ऍक्सिस मध्ये त्याला एक्स कोऑर्डिनेटला एक्स म्हणतो, एक्स ऍक्सिस वरच्या कोऑर्डिनेटला एक्स म्हणतो, वाय ऍक्सिस वरच्या कोऑर्डिनेटला वाय म्हणतो, आणि झेड ऍक्सिस वरच्या कोऑर्डिनेट झेड म्हणतो. असे ऍक्सिस असतात आपले. आता जर आपण एक्स ऍक्सिस वरच्या कोऑर्डिनेट ऍक्सिस तर एक्स ऍक्सिस वर कोणताही ऑब्जेक्ट
तेव्हा त्याचा अर्थ काय असतो, त्याच्यावर फक्त एक्स ऍक्सिस असणार, वाय आणि झेड ऍक्सिस 0 असतात त्याचे, बरोबर ना. हो जसं इथं पहा, आता इथून थ्री ऍक्सिस दिलेले आहे समजा ऍक्च्युअली. आता समजा हा हे 3 ऍक्सिस आहे तुमचे, हा झेड ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे असं. ओके. आता मी जर तुम्हाला एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट डायरेक्ट या ऍक्सिसवर का या ए वर या ए पॉइंट वरती, म्हणजे तो फक्त एक्स ऍक्सिसवर लाई करतोय, म्हणजे याचा अर्थ त्याचा झेड पण काय आहे 0 आणि वाय पण काय आहे 0 आणि हे एवढं एक्स डिस्टन्स. मग त्याचे तुम्ही कोऑर्डिनेट ऍक्सिस कसे, एक्स 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 वाय 0 एक्स 0. आलं लक्षात. हो समजा एक बी पॉइंट आहे जो डायरेक्ट लाई करतो वाय ऍक्सिस वरती, मग याचा अर्थ काय, तो वाय वरती एवढं त्याचा एवढं प्लेसमेंट असतं समजा वाय, तो वाय ला वाय ऍक्सिस घेतो आणि तो त्याचं एक्स ऍक्सिसवर मोजलं तर एक्स ऍक्सिसवरच्या हिशोबाने वाय ऍक्सिसच्या हिशोबाने तो, म्हणून एक्स 0 वायचं वाय आणि झेडचं 0. समजलं. कोणत्याही ऍक्सिस वर असतो तो फक्त ऍक्सिसचं रिडिंग दिसतं, बाकी दोघे ऍक्सिस 0 असतात. समजलं का. सर तसं इथं पहा, या ठिकाणी हा सी पॉइंट हा झेड ऍक्सिस वरती लाई करतोय, त्याचा अर्थ एक्स पण 0 वाय पण 0, फक्त झेडचं रिडिंग दिसणार झेड. समजलं. हो सर. आता हा जो यम आहे, हा यम ऍक्सिस 2 डायमेन्शनल मोशन मधला आहे. का बरं, मिनिट ऑब्झर्व करा पहा. यम ऍक्सिसला जर तुम्ही पाहिलं तर ऍक्सिस इथं खाली वाय ऍक्सिस वरती रिडिंग दाखवतो एवढं. ओके. हा झेड ऍक्सिस वरती रिडिंग दाखवतो एवढं, पण याचं एक्स वरती ऍक्च्युअली पाहायला गेलं तर रिडिंग नाहीये, हा फक्त ए वाय मध्येच आहे. ओके. झेड वरती नाही तो, कारण तो प्लेन मधला एक पार्ट आहे, तो हा डायरेक्टली हे असं एक प्लेन आहे, त्या प्लेन वरती तो लाई झालेला आहे. असं एक प्लेन आहे ना, हे प्लेन डायरेक्ट या ओरिजिन पासून तयार झालेलं आहे, मग एक्सच्या हिशोबाने तो ओरिजिनला आहे. आलं का लक्षात. हो प्लेन वरती असं प्लेन आहे ते असं वरती आलेलं असं समोर, या त्याने असं तयार केलेलं आहे असं प्लेन वर, त्यामुळे तो ऍक्सिस इथं दिसत नाही तुम्हाला. असं प्रत्येक ठिकाणी एक एक प्लेन वरचे पॉईंट, 2 ऍक्सिस दिसतात, तिसरा दिसत नाही. आणि 3 डायमेन्शनल मोशन मध्ये हा पॉईंट येतो पहा, हा पी पण आहे. याच्यामुळे तुम्हाला तीनही प्रकारचे डायमेन्शन हलताना दिसतात पहा. तुम्ही पहा, पहिला तर हा पी पॉईंट वाय दिसतो, तो वायचा हलवतो, तो तिसरा पण हलवतो. तिसरा म्हणजे काय, त्याला एक डॉटेड लाईन मारली पाहिजे, दिसते काही डॉटेड लाईन. ही डॉटेड लाईन त्याला एक्सचं पण डिस्प्लेसमेंट देते, म्हणजे ही एक्स पासून दूर येतो असं समोर किंवा पुढे आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 एक्सिस आले, इथं हा झेड आला, इथं हा वाय आला आणि हा इथं एक्स आला, म्हणजे हा या पॉईंटचे 3ही कोऑर्डिनेट दिसतील. आता समजत नाही डायग्राम नीट, हे 3ही कोऑर्डिनेट आलेली डायग्राम आहे. मी तुम्हाला ते लास्टला जे मोशन काढून दाखवलं, लास्टला एकदम तो मधनं घेतला होता पहा, तो पॉईंट आहे तो पी. समजलं. समजलं का. नाही समज. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत नाही का. येतोय सर येतोय. बोला ना काहीतरी. आता इथं पहा, आता आपल्याला हे महत्वाचे पहा, डिस्टन्स ऑफ अ पी कोऑर्डिनेट ऍक्सिस. आता पुढचं डिस्टन्स, तो पी पॉईंट तिघांपासून वेगवेगळा झालेला आहे पहा. पी पॉईंटचा तिघांपासून, तिघ ऍक्सिस पासूनचं वेगवेगळं डिस्टन्स असणार. आता मला डिस्टन्स मेजर करायचं पी चं एक्स ऍक्सिस पासून, पी पॉईंटच्या वाय ऍक्सिस पासून आणि पी पॉईंटच्या झेड ऍक्सिस पासून. मग काय काय डिस्प्लेसमेंट भेटणार, तर पी पॉईंटचं जर समजा आपण एक्स ऍक्सिस पासून मेजर, एक्स ऍक्सिस कसा जात होता पहा, नीट पहा. एक्स ऍक्सिस असं जातोय पहा, असं है ना, इकडे असं असं पहा, है ना. आणि माझं डिस्प्लेसमेंट काय राहील मग, ते एक्स ऍक्सिस पासून एवढं डिस्प्लेसमेंट आहे पाहिजे. अलग लक्षात. म्हणजे ओपी डिस्टन्स जे आहे ते आपलं काय आहे, डिस्टन्स आहे एक्स ऍक्सिस पासून पी पॉईंटचं. हे डाऊट याच्यात. नाही नाही सर.
आता हा पी पॉइंटचा डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस मध्ये कोणाचं एवढं इथे, आता पहा हा तुमचा इथं एक झेड ऍक्सिस दिसतोय पहा असा. आता हा वाय, आता हे वाय म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करायचं. डिस्टन्स मेजर करायचं म्हणजे हे एवढं जे चाललंय हे पाहे. आता ऍक्च्युली हे पॉईंट इथं रेफरन्स ऍक्सिस याला पकडलाय, असंही चालतं ते, इथं पॉईंट नाही म्हणून आपल्याला इथं एवढा कन्सिडर करून घेऊ. समजा हा पी एन जे डिस्टन्स आहे, हे कोणाचं डिस्टन्स इंडिकेट करेल, वायचं, हॉरिझॉन्टल वाय. समजलं? समज. आणि हे पी पासून हे जे एल डिस्टन्स आहे कालपर्यंत एवढं आलेलं आहे, हे इंडिकेट करेल. हे पहा व्हर्टिकल झेड ऍक्सिस, असं इकडे गेलेला हा ऍक्सिस, आणि हा हॉरिझॉन्टल वाय ऍक्सिस, असे 3 ऍक्सिस त्याचे वेगवेगळे इंडिकेशन करतात. म्हणजे हा झेड ऍक्सिसला हा पी आणि एल याच्यामधलं डिस्टन्स, एक्स ऍक्सिसला ओ आणि पी याच्यातलं डिस्टन्स, आणि वाय ऍक्सिसला एन आणि पी याच्यातलं डिस्टन्स. नाही समजलं? समजलं सर. हा, ते डायग्राम थोडी जरा नीट नाही, सो त्याच्यामुळे ते वाटतं तसं तुम्हाला. ठीक आहे, जाऊ द्या. मग डिस्प्लेसमेंट, आता मग तुम्हाला असतं ओरिजिन पासून डिस्टन्स काढायचं असतं. समजा कुठल्याही पॉईंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स. आता ओरिजिन पासून तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल, सिम्पली काय करावं लागेल, लेंथ काढावी लागेल. आणि लेंथ काढण्यासाठी तुम्हाला त्या दोनही वेक्टरचा पायथागोरस वापरावा लागेल. तर राईट अँगल ट्रायंगल तयार होतो ओरिजिन पासून प्रत्येक ऍक्सिस. सो त्याच्या हिशोबाने तुम्ही ओरिजिन पासूनचं डिस्टन्स शकता. आता हे सगळं काढायची गरज नाही तुम्हाला पायथागोरस वगैरे, तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, म्हणजे एक्स वाय आणि झेड, एक्स वाय आणि झेडचा अर्थ काय असतो, एक्स ऍक्सिस वरचा त्या पॉईंटचं डिस्टन्स, वाय ऍक्सिस वरचा त्या पॉईंटचं डिस्टन्स, आणि झेड ऍक्सिस पर्यंतच्या त्या पॉईंटचं डिस्टन्स, असे तीनही ऍक्सिसचे डिस्टन्स घ्यायचे, त्यांचे स्क्वेअर करायचे, त्यांची प्लस करायची, त्याचा रूट घ्यायचा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट त्याची लेंथ भेटते. पायथागोरसने काढलंय ते. म्हणजे पहा आता ओए, ओबी आणि ओसी या डायग्राम मध्ये नीट पहा. हा एक सरफेस आहे ना, दिसतोय ना, हा एक क्यूब आहे पहा दाखवलेला तुम्हाला. एक क्यूब येतो, तुम्हाला जर समजत नसेल तर पुलकडा काढून दाखवतो पहा. हे मागची साईड आहे, वरची साईड. ओके, आणि त्याच्यानंतर ही इकडची साईड आहे पहा. आता दिसतोय का तो क्यूब? हा, नाही दिसत? पहा, दिसतोय का? हॅलो, अरे हा का? हॅलो, आवाज येते का? मला येत नाही तुमचा आवाज. काय प्रॉब्लेम झाला? आता आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो, 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 सर येतोय सर आवाज, मध्ये मध्ये गेला होता सर. आवाज येतोय का? येतोय सर, मध्ये गेला होता थोडासा. गेला होता ना, वाटलंच मला.
हा दिसतोय का तुम्हाला डायग्राम? हो सर दिसते. थोडीशी हल्ली ती आता. ठीक आहे. ओके, आता इथं पहा, हे असं तो ऍक्च्युली शेप आहे असा क्यूबचा. ओके, आता मला हा पी पॉईंट, ऍक्च्युली मला हे पी पॉईंट पासूनचं मेजर करायचं सगळं, म्हणजे ओरिजिन पासून. आता ओरिजिन कुठे आहे पहा, ओरिजिन हा इथं. या पी चे कॉर्डिनेट कसे निघतील? हा पी एक्स ऍक्सिस वरती कुठे आहे, वाय ऍक्सिस वरती कुठे आहे आणि झेड ऍक्सिस वरती कुठे आहे हे महत्वाचं आहे. आता हा पीचा जो सरफेस आहे हा समोरचा, हा सरफेस एक्स पासून किती डिस्टन्स घेऊन आहे? ओ ए डिस्टन्स घेऊन आहे. ओके, ओ ए डिस्टन्स दूर आहे पहा एक्स ऍक्सिस हो वरती. दिसतोय का? हा जो वरचा सरफेस आहे, वरचा सरफेस म्हणजे हा कुठला? हा वाला. हा वरच्या सरफेस वरती तो पी पॉईंट लाई करतो की नाही इथं? हा वरचा सरफेस, हा ओसी डिस्टन्स दूर आहे ना यावरती पहा. हा ओसी डिस्टन्स दूर आहे वाय पासून. करेक्ट? वाय ऍक्सिस वरती दिसतो पहा ओसी. आणि हा पी पॉईंट, हे जे प्लेन आहे इकडचं, हे प्लेन या बी पॉईंट वरती आहे ना इथं, हे एवढं पहा, एवढं हे एवढं, हे वाय ऍक्सिस वरती हे ओबी डिस्टन्स दूर आहे हा पी पॉईंट. म्हणजे पी पॉईंट ऍक्च्युली पी पॉईंटचा एक्स ऍक्सिस वरचा ओए डिस्टन्स आहे, वाय ऍक्सिस वरचा ओबी डिस्टन्स आहे आणि झेड ऍक्सिस वरचा ओसी डिस्टन्स आहे. समजलं का? हो सर समजलं. मग आपल्याला इथं पायथागोरस वापरून आपल्याला ओए, ओबी आणि ओसी याला आपण एक्स म्हणतो. म्हणजे ओए ला आपण एक्स म्हणतो कारण एक्स ऍक्सिस वरचं रिडिंग, ओबी ला आपण वाय म्हणतो कारण वाय ऍक्सिस वरचं रिडिंग आणि ओसी ला आपण झेड म्हणतो कारण झेड ऍक्सिस वरचं रिडिंग. म्हणजे पायथागोरस वापरून राईट अँगलचा पायथागोरस वापरून आपल्याला हे टर्म भेटते. तुम्ही पाठ करून घ्या. ओरिजिन पासून कुठल्याही डिस्टन्स असं काढतात. ओरिजिन पासून कुठल्याही पॉईंटचं डिस्टन्स असं काढतात. म्हणजे त्याचं एक्स ऍक्सिस वरच्या रिडिंगचा स्क्वेअर, वाय ऍक्सिस वरच्या रिडिंगचा स्क्वेअर आणि झेड ऍक्सिस वरच्या रिडिंगचा स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट, हे त्याची लेंथ असते ओरिजिन पासून त्या पॉईंटची. समजलं? ओके, सो इथपर्यंत आज थांबू आपण. आता मग आता बाकीचं नेक्स्टला कंटिन्यू करू. आजची थेरी रिपीट आणि थेरम्स लिहा, नोट्स काढा. हा हो सर. काही डाऊट्स आहेत का कुणाला? वेक्टर कठीण चाललंय का? वेक्टर कठीण चाललंय का? नाही सर, सोपं आहे. हा म्हणजे ठीक ठीकठाक आहे, सोपं आहे ते. ऍक्च्युली थोडस वाटेल कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जो सेशन आहे ना, तो घ्यायची गरज पडणार नाही आपल्याला. म्हणजे याच्यातच आपलं काम होऊन जाईल. हो एवढंच कॉम्पिटेटिव्ह झाला, एवढंच लागतं. मग पुढे फक्त मी काय करेल, पुढे फक्त प्रॅक्टिसच करायची आपल्याला. आपल्याला टीचिंग बिचिंग असं काही करायचंच नाही. डायरेक्ट प्रॅक्टिसला लागायचं. कारण जवळपास जेवढं थेरॉटिकल कॉन्सेप्ट पाहिजे तेवढे मी घेऊन टाकतो आणि मग प्रॅक्टिस डायरेक्ट घ्यायचं, डायरेक्ट सॉल्व्ह करायला लागायचं. कारण तुम्हाला सगळी थेरी माहिती राहील. ओके, म्हणून आपण ते थोडं डीप मध्ये घेत असतो. असं बोर होईल तुम्हाला, असं वाटेल की काय गरज नाही विनाकारण घेत. पण ज्यांना बोर्ड साठी अभ्यास करायचा त्यांनी लक्ष नाही दिलं तरी चालेल. पण कॉम्पिटेटिव्ह जर तुम्हाला सीईटी बीटी द्यायची झाली किंवा याच्या पुढची कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची झाली, तर तुम्हाला हे गरजेचं आहे. कारण हे याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स क्रिएट होतात थेअरीमध्ये. त्या व्हेरिएशन्सनी तुमचे सम जे असतात ते चेंज होऊन जातात. ते व्हेरिएशन्स आपल्याला समजले पाहिजे, म्हणून आपण थेअरीवरती फोकस करतोय. ओके, नाही लक्षात राहिलं तर एवढं बिघडत नाही. बोर्डला खूप शॉर्ट असतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा प्रश्न आहे. ओके, थांबू आपण.